भाजपच्या स्थापना दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली। शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये अशी परिस्थिती पाहून ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी भाजपला काँग्रेस होऊ देऊ नका असं अपरोक्षपणे मुनगंटीवार यांना समज दिली। त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। चंद्रपुरात भाजपचे दोन नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले होते। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी पक्ष स्थापना दिनी दोन विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले। जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर प्रामुख्याने उपस्थित होते। एकाच शहरात एकाच दिवशी एकाच उद्देशानं दोन विविध कार्यक्रम आयोजित केल्यानं कार्यकर्त्यांमध्ये कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं याचा मात्र गोंधळ निर्माण झाला। गेल्या विधानसभा निवडणुकीपासून मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात शीतयुद्ध सुरू झालंय। मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी जोरगेवार गटानं दबाव तयार केला होता, अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे आणि म्हणूनच मुनगंटीवार यांनी आपला एक स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला। मात्र शोभा फडणवीस यांनी मुनगंटीवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली। कितीही मतभेद असले तरी कार्यक्रमाला यायला हवं, पक्षाला काँग्रेससारख्या स्थितीत नेऊन ठेवू नये अशा शब्दात समज दिली। केंद्रात आहे, जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये पार्टीमध्ये भांडणं व्हावी। आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाही, का दुसरा मेळावा घेता? ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं? अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे, चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे। सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते। अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत, लोकांची झुंबड पक्षात येण्यासाठी वाटली आहे, पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही। म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाहीये, आपल्याला आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे। तर यावर मुनगंटीवार गटानं प्रतिक्रिया दिली। शोभा फडणवीस 10 वर्षापासून सक्रिय नाहीत, त्यामुळं मार्गदर्शक भूमिकेत असं वक्तव्य करून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवू नये अशा स्पष्ट शब्दात शोभा फडणवीस यांना जणू घरचा अहेर दिला। काही स्टेटमेंट टीव्ही मध्ये व्हायरल झाले। आदरणीय शोभाताईंनी काही दोन कार्यक्रमाच्या बाबतीतही काही बोलल्या। निश्चितपणे आदरणीय शोभाताई या गेल्या 10 वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये नाही आहे, त्यामुळे त्यांना माहिती नसावे आणि माहितीच्या अभावी अशा पद्धतीचं स्टेटमेंट देणं ते सुद्धा योग्य होणार नाही। सक्रिय राजकारणात नसल्यामुळे मागील 2 विधानसभेच्या जर निवडणुकी आपण बघितल्या, मग ती बल्लारच्या विधानसभा असेल आदरणीय सुधीरभाऊंची, वा लोकसभेचे आपण आदरणीय हंसराज भैयाचे जे काही निवडणुका असतील त्यामध्ये सुद्धा कोणत्याही सभा त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नाही। याचाच अर्थ असा की त्या सक्रिय राजकारणात नसल्यामुळे ज्येष्ठ मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे। अशा पद्धतीचे वक्तव्य करून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये याची त्यांनी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे। त्या ज्येष्ठ मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे।